नमस्कार. सध्या महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची जी धामधुमी चालू आहे, ही पाहता यामध्ये जे काही आपले लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे यामध्ये प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेत आहेत. हे पाहता एक सहजच मनात आले ते शेअर करावे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, एकदा निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आमदार असेल, खासदार असेल किंवा नगरसेवक असेल, त्या व्यक्तीचा पक्षाशी असणारा संबंध हा तुटला पाहिजे. कारण तो इथून पुढे लोकप्रतिनिधी असतो, पक्षाचा प्रतिनिधी हा नंतर. परंतु होते काय, हे सर्व लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, नगरसेवक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व आपापल्या पक्षाचा प्रचार करताना फिरत आहेत, प्रचार करताना दिसत आहेत. या प्रचार कालावधीमध्ये त्यांचा खूप मोठा वेळ हा वाया जातो. हे लोकप्रतिनिधी आहेत, सध्या हे एका संवैधानिक पदावर आहेत. ते पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा पक्षाचे मेंबर असतील त्या नंतर. आत्ता सध्या ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी या प्रचारामध्ये भाग नाही घेतला पाहिजे. त्यांनी आपल्या संबंधित कार्यक्षेत्रातील जी काही कामे असतील त्यावरती भर दिला पाहिजे, त्यासाठी वेळ दिला पाहिजे. किंबहुना आत्ता मध्यंतरी माननीय सुप्रियाताई सुळे खासदार यांनी एक राईट टू डिस्कनेक्ट असे एक विधेयक संसदेमध्ये मांडले. तरी सदर प्रकारचे खाजगी क्षेत्रातील कामांसंदर्भातील ते विधेयक होते की कामकाजाच्या वेळेनंतर एम्प्लॉईला डिस्कनेक्ट होण्याचा, ऑफिसच्या कामापासून डिस्कनेक्ट होण्याचा राईट मिळावा म्हणून. तसेच मी येथे एक सुचवू इच्छितो की जेव्हा एखादा पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो, त्या तारखेपासून ते त्याचा कार्यकाल संपेपर्यंत त्याच्यासाठी सुद्धा राईट टू डिस्कनेक्ट नाही, तर ही हॅज टू डिस्कनेक्ट फ्रॉम हिज व्हॉटेवर, त्याचा जो काही पक्ष असेल त्याच्यातून डिस्कनेक्ट त्याला करण्यात यावे, तरच तो लोकप्रतिनिधी म्हणून व्यवस्थित भूमिका बजावू शकेल. पण आता होतं आहे काय, त्याचा संपूर्ण वेळ, बऱ्यापैकी वेळ हा पक्षाच्या भूमिका मांडणे, पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणे, तसेच पक्षाचा प्रचार करणे याच्यामध्ये जात आहे. आणि हे लोकांना, मतदारांना अपेक्षित नसावे. मतदारांना अपेक्षित आहे त्याने आपला वेळ, जोपर्यंत तो लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत सर्वस्वी हा फक्त आणि फक्त लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच देण्यात यावा. तरी यावर जरूर विचारावा व्हावा आणि याचा प्रसार व्हावा. धन्यवाद.